पिता बाबा सददेव सावत्र तुझ्या आभार मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकानं सहाय्य सर्व मागांच्या प्रार्थनेच्या आपल्या सर्वांना क्षमा विशेष कर. हालेलुया हालेलुया हालेलुया. योहानमध्ये 15:16 योहान 15:16 तुम्ही मला निवडले नाही. प्रभूचं वचन प्रत्येक माणसाला मार्गदर्शक करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला जेव्हा घडवत होता तेव्हा त्यांनी काही सांगितलं की तुम्ही नाही मला निवडत, मला सांगायला तुम्ही येऊ नका. जे मला सांगायचं आहे ते माझ्या परमेश्वरच्या इच्छेप्रमाणेच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून त्यांनी काही सांगितलं तुम्ही मला निवडलं नाही तर तुम्हाला निवडलेलं आहे. आता प्रत्येक गोष्टी असतात ते आपल्याला निवडायला लागतात नाही का, चांगलं काय वाईट काय नाही तसं. तर या युगाच्या समाप्तीमध्ये आपल्या प्रत्येकाची निवड आहे. म्हणजे त्यांनी लाखो करोडो लोकांमधून ते पवित्र म्हणून 12 प्रेषित उत्पन्न केलेले आहे. 12 प्रेषिताची तयारी केलेली आहे. तर ती 12 प्रेषित त्यांनी तयार केली. तेव्हा सांगतो तुम्ही नाही मला निवडलं, मी तुम्हाला निवडते. आता हे निवडल्यानंतर तुमची घडण किंवा तुमची प्रगती ही कशा प्रकारची असली पाहिजे. स्वर्गीय राज्यासाठी पाहिजे का या पृथ्वीसाठी पाहिजे, कशासाठी तुम्हाला मी निवडतो. कारण त्याला परमेश्वरी निवडलेलं होतं तेव्हा तो पृथ्वीवर आला आणि पृथ्वीवर आल्यानंतर त्यांनी कोणाला निवडलं, शिष्यांना. आता मी तुम्हाला निवडतो, तुम्ही जाऊन फळ द्यावे. काय सांगितलं, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमची फळं टिकावी. तुम्ही विचार करायची फळं कशी असतात, निवड कशी असते, घडण कशी असते, घडून आमची तयारी कशी झाली असते. आता त्यात काय सांगितलं की निवड केली. आता निवड केल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं काम आहे, जसं आपल्या घरची कामं करतात आपल्या घरामध्ये पण निवडतात बरोबर. काहीतरी लग्न असते, कार्यक्रम प्रोग्राम असतात, त्याच्यामध्ये पण काही लोक निवडलेले असतात बरोबर नाही का. एकाने हे काम करावं, एकाने ते करायचं, एकाने असं आणायचं, एखाद्याने तसं प्रभू येशू सांगतो की आता मी तुम्हाला या जगातून निवडतो. मग आता तुम्हाला ज्या परमेश्वर पित्याचं जे काम आहे ते तुम्ही करायचं. घरचे लोक घरचे काम करतील, मग तुम्ही जाऊन फळ द्यावे. आता ही जी फळं असतात ते जेव्हा तुम्ही फळ खातील तेव्हा तुम्हाला दिसलं पाहिजे की हे फळ खातात किती मस्त लागते. अशी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांमध्ये, परिस्थितीचा अनुभव आला पाहिजे. तसं आमच्या जीवनातलं पाप जिंकलं पाहिजे. कारण मत्ती 4:19-20 वचनमध्ये त्यांनी तसं सांगितलं. लेकराला सांगितलं माझ्या मागे तो म्हणते मी मासली पकडायला जातो, मी बापाला विचारतो, त्याला बापाला विचारायला गाडी सोडली, बापाच्या हातात दिली आणि सांगितलं चल माझ्या मागे. मग त्याला वाटलं की मी सुद्धा जातो आणि माझ्या बापाच्या इच्छा करतात. आता मी स्वर्गीय बापाची इच्छा करतो. आता आपल्या सगळे माणसं आहेत की आपल्या बापाच्या इच्छेने कामं करतात. मग तसं स्वर्गीय बापाच्या इच्छेने पण कामं केली पाहिजे तेव्हा स्वर्ग. कारण त्याने पहिला केलेलं आहे, बापाने वाढवलेलं. कोण काय सांगतो माहिती आहे, देव वाढवत गेला, पाणी कोणी घातला बरोबर, घडण कोणी केली ते महत्व नाही, तर देव वाढवत आहे ते. मग मी कोणत्या भागाचा नाही, कोणाचा आहे, केव्हाचा आहे, नाही. ख्रिस्ताचे विभाग झाले नाही, विभाग तुम्ही करा. कधी कधी आपल्यामध्ये खूप प्रश्न येतो नाही. आपल्यामध्ये प्रीती पाहिजे, दया पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, ज्ञान पाहिजे, पवित्र आत्म्याचं राज्य पाहिजे. एक सेकंद तुमच्या कोणाच्या हातात असेल तर त्यांनी या जगाच्या राज्यासाठी लढाई करत असतात.
जोडीनं जे येणार आहे तो म्हणजे परमेश्वराचं राज्य. कारण मग त्या 28 19 वचनमध्ये त्याने शिकवलं, जे मी तुम्हाला आज्ञा दिल्या, जे नियम दिल्या ते पाळण्यास त्यांना शिकवा. तेव्हा मी युगाच्या अंतापर्यंत, युगाचा अंत म्हणजे 10-17 श्वास काढणं आणि देणं त्याच्या. मग तो येईल. आता तुझी कर्म चुकीची आहेत, माझा आत्मा मला नाही. मी तुला आत्मा कशाला दिला? चांगली कामं करायला. मला आत्मा कशाला दिला? चांगलं काम करायला. तुम्हाला आत्मा कशाला दिला? नुसतं जेवायला का? नाही. प्रभू वचनाद्वारे सांगतो, तुम्ही अन्न खाऊन तृप्त झाले म्हणून तुम्ही माझा शोध करता. नाशवंतांसाठी श्रम करू नका. की त्याने जो शिक्का मारून दिलेला आहे त्या अन्नासाठी श्रम करा. हे पृथ्वीचं किती खाणं खाल्लं ना तरी ते नाशवंतच. चव नाही त्यात. जेवणासाठी आपण बघा किती प्रकारच्या वस्तू ठेवतात. यात चव लागते का? त्या चव लागते का? हे खाऊ का? ते खाऊ का? प्रभू येशूच्या शब्दाच्या आणि मार्गाच्या मध्ये किती आनंद आहे, किती शांती आहे. जर तुम्ही देवाच्या शिक्षणात आहे, वचनात आहे, तर देव तुमच्या जीवनामध्ये बरकत देत आहे. नसेल जग आहे भरलेला आहे, तो दुष्ट आत्मा तुमचा शेवटचा अंत. आपल्यामध्ये दुष्ट हे कुठून तयार होतं? म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये 1 पासून सुरुवात केलेली आहे. प्रत्येक आत्म्याची पारख करा, जो आत्मा देवाचा आहे की नाही. तुम्ही जर देवाच्या आत्म्याची जर विचारधारा करत असेल तर देव तुमच्या बरोबर युगाच्या अंतापर्यंत सोडलेला आहे. जर देवाचंच राज्यात प्रवेश नाही तर शैतान तुमच्या राज्यात प्रवेश नाही. आपल्या सगळ्यांना आत्मिक शिक्षणाकडे वळायचं आहे. आत्मिक शिक्षण हे माणसाला नवीन जीवन. पुण्याच्या गावाला गुडघ्याला काळा माता काळा. आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराची उपस्थिती असते. शांती बोलतात काय? जो मनुष्य शांती नसेल बघा तो एकदम क्लिअर असतो. पण ज्या माणसामध्ये शांती नाही तो आजाराने पिडलेला असते. टेन्शन आणि मानसिकपणाने अस्वस्थ आहे तो पिडलेला असते. भीतीने पिडलेला असते. पवित्र आत्मा काय शिकवते की तुझं राज्य मी तुला देतो. कोणतं? स्वर्गाचं राज्य मी तुला देतो. तुझी इच्छेप्रमाणे हो. आता आपण स्वर्गीय बाबाची प्रार्थना काय सांगतात की तुमची इच्छेप्रमाणे. आपण जेव्हा आपली इच्छा मागतो पण आपल्याला होत नाही, आपण त्याला सांगतो तुमची इच्छेप्रमाणे. त्याची इच्छा प्रमाणे तुम्हाला देतो. तेव्हा तुम्ही पुढे जा. तुमची इच्छा आहे, तुमची इच्छा त्याला सांगतो. तुमची इच्छेप्रमाणे, आमची इच्छा नाही. मग त्याची इच्छेप्रमाणे तो एकेकाला वाढवून देतो. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला फळं येत नाही. आता कर्म किती आहे, गरमी किती आहे, तो एकच विचार करो. गरमी किती आहे असू दे ना. एशिया 43 अध्यायामध्ये 1 पासून सांगतो आगीतून जा, नदीतून जा. येणार ती गरमी काय खाते का तुम्हाला? खाते. घाम येतो निघतोच जातो का? तेवढं सांगतो आग आहे, आग लागली, आग लागली. लाकडं जातात, भाजी बिजी बनवतात, त्याची आग नाही लागत. ती लागते. सवय आहे ना. तरी देवाला धन्यवाद दिला. त्यांनी जे ऋतू बनवले ते आपल्या सर्वांसाठी बनवले की शरीरातली वेळेला घाम बाहेर पडून जातो तेव्हा तो मनुष्य आजारातून बरा होतो. रोग बाहेर काढते. काय काढते? काय काढते? आजार बाहेर काढते. पण माणसाच्या मनात भीती. ओके, मी नेहमी लोकांना सांगतो ज्या वेळेला मी प्रार्थना करतो त्याला स्टार्टिंगला
त्यावेळेला देवाने सांगितलं की पुढे एवढी गर्दी होणार आहे, तेव्हा मी बायबल पण नव्हता वाचत, फक्त पवित्र आत्मेच्या मार्गानुसार शिक्षणानुसार मी जगत होतो. मला माहीत पण नाही बायबलमध्ये असं दिले की प्रकटीकरणामध्ये ज्ञानी माणूस करतो जाते पुढे आणि मासळी काय खातात उद्या तुम्हाला पण खातात. काय बायबलमध्ये दिलेलं आहे गिधाडे जमतील तेव्हा. प्रभूमध्ये वाढा, चांगलं करण्यामध्ये वाढा. काही मिळणार नाही, भडकवणारे हजार व्यक्ती तुमच्या जवळ येतील, पण चांगला सल्ला देणारा एक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. ते डोळे जे आहेत ते एक मोहाचे आहेत. त्यामुळे या शरीराला आदत पडलेली आहे आणि सगळे वस्तू शरीरासाठी पाहिजे पण समाधानासाठी नाही. आपलं भविष्य काय? आज माणूस इथून घरा बाहेर उतरतो त्याची ना वॉरंटी ना गॅरंटी. एखादी वस्तू खरेदी करायला एक साल का वॉरंटी आहे. एक फ्रीज घ्यायला जा, 1 वर्ष त्या फ्रीजची वॉरंटी, 10 वर्ष पहिली त्याची 10 वर्ष फ्रीजची वॉरंटी. फ्रीजची वॉरंटी नाही, ती फ्रीजच्या कॉम्प्रेशरची वॉरंटी आहे. लोक पहिलं काय बघतात, 10 वर्ष त्याची नाही, 10 वर्ष. माणसाचा विचार वेगळाच आहे. लालच, पण कधीच कोण सांगत नाही की मला प्रभूच्या वचनाच्या शिक्षणाची, वाढीची आणि त्याच्या नियमाची, बरोबर, आनंदाची आणि सामर्थ्याची आणि आवश्यकताची मोठी गोष्टी तुम्ही पडते. याला मोह लावा. या वचनाचा मोह तुमच्या भविष्यामध्ये कितीतरी सुंदर रीतीने तुम्हाला एक मार्गदर्शक करेल. म्हणून तुमच्या प्रत्येकाला एक गोष्टी शिकायचं आहे आणि जर तुम्ही ते शिक्षक घेतील तेव्हा तुम्हाला एक माझा अनुभव तुम्हाला मी सांगेन. हालेलुया. स्तोत्रसहितमध्ये ना 119 अध्याय 144. स्तोत्रसहिता 119 वचन 144. तुम्ही निरंतर न्यायाने, तुझे निरंतर न्यायाने मला बुद्धीने म्हणजे मी जगेन. हालेलुया. आणि त्याच्यात 109. आता आपल्याला जगायचं कसं आहे? या 119 आणि 176 वचनामध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल, जीवाला सुख, किती टेन्शन, किती मानसिक तणाव जर असेल तर येऊन ते सोडू नका. एकदा वचनाचा कंटाळा आला ना वाचायला, का तुम्ही कमजोर झाले. काही लोक वचन वाचायला गेले ना, वाचता या आत्मे दुष्ट त्याला घालून पडतात. त्याच्यात मग दुसरे काय करतात ना, टीव्हीवरचे पिक्चर बघायला लागले ना, मोबाईल बघायला लागले तर डोळ्यात दिसत नाही तरी पण काही लोकांचे मी अनुभव बघितले, बाजूतून जातात तरी त्यांना कळत नाही काय. जेव्हा मनुष्य असा प्रभूमध्ये बसतो, शांत बसून डोळे बंद करून, तर पहिल्या प्रथम तुमच्या अंगाला पहिले शान येते, बरोबर. दुसरं एक एक बारीक बारीक तिकडे लाईट सारखं प्रचार करता येईल. आणि तुमचं पाप जर कबूल झालं असेल तर प्रभूचं दर्शन तुमच्या पुढे मध्ये पाहतो तुम्ही देवाला. आणि नेहमी तोच विचार करा, प्रभू मला तुम्हाला शोधायचा, मी तुमचं. पूर्वी तर मी भिंतीवर सांगायचं, बघा तुमची पाप काय, मला नका सांगा. एशिया 38 अध्याय 39 अध्याय दोन्ही इथं वाचते तुम्हाला त्याच्यात.
त्याला देवाने सगळं दिलं. आज तुम्हाला पण सगळं देव देते, पण मात्र देवाची स्तुती किंवा धन्यवाद द्यायला विसरत नाही. तेव्हा सगळं झालं. सांगताना काही पण करा, हे देवाचं. ज्या घरात गोष्टी काही असलं तर देवाचं. आणि तुम्ही सांगितलं तुम्हाला मान द्यायला लागला, तुम्ही पापी आहे असं बोला. काय सांगते? तुम्हाला जेव्हा उंच करायला लागले ना, तेव्हा काय सांगा? तुम्ही पापी. काय बोलते? काय बोलते? कारण येशू मनुष्याचा पुत्र पापी लोकांना काढायचा नाही. त्याच्यातला मी होता, मला काढले म्हणून निवड माझी झाली, माझ्या पाप्याची निवड झाली. तर मागे 4:19-20 वचनमध्ये जेव्हा मी तारवाश्रमध्ये असताना तिकडे माझ्या छातीत आणि पोटात दुखत होतो भरपूर. 15 दिवस काम करायचं तर 15 दिवस मला एक दिवस मार्ग भेटला. मी पण तुमच्यासारखा प्रार्थना. पहिल्याच दिवशी मला पवित्र आत्मा द्यायला मिळाला आणि त्या आत्म्याच्या द्वारे मी कार्य आणि मी पण तुम्हाला वाटते संकट सुटतात का? संकट येणार सगळ्यांकडे. कोणाने काय करायला पैसे याच्यामध्ये त्यांना मला द्यायचं. परमेश्वर त्याला सांगते जसं यानी पहिली चुका केल्या मी याला नंतर याला. तुम्ही आता काय केले की पाप केलं सोडलं, ठीक आहे आता बरं आहे आम्ही पाप केलं, पण आता तुमची झाडं उगवली जाते सतावायची, निंदा करायची. तसं त्यांना आवडत नाही. कारण माझा माणूस चालला आता चांगल्या जमिनीमध्ये, चांगल्या कामामध्ये, चांगल्या कार्यामध्ये. तेव्हा तुमची निंदा व्हायला सुरुवात होईल, तुम्हाला सतावायला सुरुवात होईल, तुम्हाला शेअर करायला त्रास होईल, तुम्हाला दुखवणार. ते 5 अध्याय 2 पासून येशूने तेव्हा शिक्षण दिलेलं होतं आणि ते शिक्षण अशासाठी दिलेलं होतं की त्याच्यातून आम्ही पवित्रता बनतो. पण ते 5 अध्याय वचन मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. त्यांनी सांगितलं तोंड उघडलं आणि शिकवायला. मी आता तोंडच उघडून शिकवते. तोंड बंद आहेत का? तोंड उघडून जो शिकवतो तो शिकतो. आपल्या शाळेत टीचर होतो, तिचा फोटो असते का? काय असते? ती शिकवते, बरोबर? शाळेचं शास्त्र शिकवते, बरोबर? आता ते शाळेचं शास्त्र आलं होतं ज्या वेळेला जे लोक पवित्र बनले, देवाच्या नियमाने बनले, देवाच्या वचनाने बनले, देवाच्या शिक्षणाने बनले, त्याला सन्मानित बनले. मग टीचरला पण काय मान देतात की ती शाळेची आई बनते. काय बाई, तिचं नाव आहे आई. समजलं? टीचरला आईची दर्जा देतात. पण हल्ली काळामध्ये पोरं टीचरला दर्जा देत नाही, बरोबर ना? टीचरला फोटो बोलण्याने सांगितलं घरी बोलवलं जरा काम. विश्वासात टीचरच्या घरी जातात, त्या टीचरला टीचर दाखवतात, केवढी ऍक्टिंग करतात. असतात बघे, बरोबर आहे, त्यांना माहिती आहे तर तुमचं दिशादिशीची नाही. काय मिळणार नाही मला सांगा. खोट्याने आपलं लाईफ नाही. आपण जेव्हा एक विश्वासघात करतो ना मागायचं. म्हणून 10वीच्या पोरांचं 12वीच्या पोरांचं जे सरकार विधी करणार आहे त्याच्यामध्ये मी त्यांना तेच अनुभवलं. मला एक वही होती, मला एक पुस्तक होतं. आजपर्यंत माझ्या टीचरशी मी अद्यापर्यंत संवाद साधला. तर त्या टीचरला आणि सरांना मी विसरणार नाही. कारण त्यांनी मला खूप कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी मजबुरी माझ्या जीवनात होती आणि देवाची इच्छा होती म्हणून मी शिकलो त्यापासून.
म्हणून मी बोला ना, माझ्याकडे जे पैसा जमा होतील तर मी शाळेकरता खूप, मुलांकरता खूप, गरीब करता म्हणजे भविष्यात काय ते करा, सगळ्यांना करतात असं नाही. एक जीवन आपल्याला एवढा तीन दिले, नवीन जीवन कशाला, लोकांच्या सगळ्या चांगल्या. आता तुम्ही चांगलं करलं तरी तुम्हाला काय लोक शाबासकी देतील का? अरे तुमचे विरोध निघणार होते, याला द्यायला लावलं नाही, याला नाही दिलं ना तर तो परत उभेल. हा, अशा घटना माझ्यावर होतात. अरे पण तुला रोजच द्यायला लागलं तर माझ्याकडे पाहिजे. दुसरे पण आहेत नाही किती उपाशी, किती दुःख, समस्या आहे, टेन्शनमध्ये माणसं, सगळ्यांना करावं धन कुठे देणार, पैसे कुठे देणार. आता आमचं लाईफ कशी याच्यासाठी, म्हणून मी कशाला उद्योग होता, कारण मला आता कळलं, पहिलं तर आपल्या करता करता आता आपल्या गरजवंतासाठी कळलं. कारण मी येणार आपल्या जोडीला सगळं शेवटचा पहिली येते ना, माणसाचा फक्त पैसा कमवायचा असते ना, तो शेवटला डॉक्टरच्या पहिलीवर येतात. मग डॉक्टर सरळ सांगतो, वर आमचे प्रयत्न आम्ही पूर्ण केले, आत्मा देणारा तोच आहे, आता त्याला आत्मा ठेवायचाच नसेल तर आम्ही काय करू. मी फिरून आल्या सगळ्यांकडे अनुभव घेतले, गरिबांकडे, म्हाताऱ्यांकडे. आता माझं जास्त टार्गेट सेविंगमध्ये असं आहे, 7 म्हातारे घराला पडलेले आहेत, त्यांना मदत करायची. आणि छोटी मुलं त्यांनासाठी खेळण्यात, त्याला चोरीची सवय लागली. एकदा सवय लागली ना का संपते. हे बघा, मी तुम्हाला एक सल्ला नेहमी देते, मला माहिती आहे कारण मी त्याच्यातून आलाय. जर एक मनुष्य बरा पडतो ना तर दुसरा येतो का, नाही 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 हे जमणार नाही, तो त्याला खेचतो, तो पण विचार करतो ना. आणि प्रश्न तुमचे तिकडेच असतात. प्रभू येशूमध्ये, लूकमध्ये 72 शिष्य बनवले जाणार. काय केलं त्यांनी? शिष्य बनल्यानंतर त्यांनी देवाबरोबर राहायचं. आता तुमची गरज झाली ना तर तुम्ही देवाबरोबर राहा, आहे का नाही? देवाबरोबर राहा. माणसाला झोप आले तर झोपेबरोबर राहणार, जेवण आलं तर जेवणाबरोबर राहणार. जेव्हा वचन आणि शिक्षण देतात ना तेव्हा पवित्र शास्त्र पण बोलून बघायचं की काय आहे याच्यात, आणि कान मात्र तिकडे ठेवायचे काय आहे. कारण पवित्र आत्मा माणसाला मार्गदर्शन. काय आपल्या जोडीला काय आहे ना, काय आहे, कारण प्रभू येशू सगळ्यात. म्हणून आपलं जीवन बनवायचं. कोणाने कसं बनवलं, किती खतरनाक मनुष्य होता. प्रेषितांच्या कृत्यात जर 9 अध्याय वाचला ना, लोकांना छळणारा, सतावणारा, दुखवणारा, मन तोडणारा, कोणाला मानायचं नाही मी सगळं आहे असं. त्या जगात मी चालत नाही आणि मी चालत. हा आणि होय दोनच गोष्टीचा. प्रत्येक माणसामध्ये आत्मिक शिक्षण आहे. एक पहिले उत्तर पाहिजे. तुमच्यामध्ये जर एक आत्मिक शिक्षण जर असेल तर तुम्ही भविष्यात पुढे जाता. मी नेहमी लोकांना एक सल्ला हमेशा देत असतो, चांगली व्यक्तीच्या बरोबर राहायला तर चालेल. म्हणजे मनुष्यचा मुलगा होता, मामा, एकाने मला फसवलं असतं. मी गोळ्या म्हणायचा, तुम्हाला माहिती आहे. मी नेहमी लोकांना तुला काय करायचं ते कर, त्याची इच्छा असेल तर. मी जीवन अर्पण केलेलं आहे, मला काही फरक नाही. पण त्याने मला सायकलचं मन उठवलं, मिळालं, त्याला सांगते हो मी गुंडा नाही. अरे एवढीचा पोरगा गुंडा होतो. आणि तो रिपोर्ट कुठे पोहोचला? मामाकडे. बरोबर. सकाळीच मला बोलवलं. एवढा गेलो तिकडून आला, गुंडाचा लागला. मला रात तिकडे सांगतो आता मला शांत होते. बघून जात आपण होते की नाही, होते का नाही होते.
कोणी भडकवलं तर राग येते का नाही? बरोबर की नाही? राग लगेच येतो, येते का नाही? नाही. राग खास मागे चहा दिला, चहा पिला, मग म्हटलं पहिल्यांदा तिकडेच म्हटलं अरे मला का असं मला माहिती नाही, मला सायकल दाखवलं नाही गेलं मी रोडवर उभा आहे स्टाईल. आज परमेश्वराने सगळं मला दिलं, मी कधी स्टाईल नाही मारली, मारणार पण नम्रता धारण माझ्या परमेश्वरापासून. पण त्या मामानं मावशीच्या पोरांचे शब्द मला दिला ना तेवढंच पाळलं. बस कोण मला चांगलं सांगते ना मी त्याला कधीच बोलतो. पण तुम्ही पुढे वाईट बोलत असेल ना, चुका बोलत असेल ना, तर तुम्हाला पहिलेच देखील मिळतो की थांब, कारण मी बोलतो, तू बोलतो, तू बोलतो, बाजूवाले लोक काय ऐकतील तर तुमच्या भविष्यासाठी खूप बोलतो. हे पण मी सांगतो, कारण हर शिक्षणामध्ये कंट्रोल आला त्याचा विचार केला म्हणजे मांडवण्यापेक्षा त्याची सहवासच नसलं तर बरं, टेन्शन संपून सोडून दिले. कोणाशीच बोल भाषा परिस्थितीला शिक्षण पहिलं पाहिजे की मी कसं आहे, कोण चांगलं सांगतो म्हणून आपल्याला विरोध बोलायचं नाही. त्यांना सांगून द्या, ऐकून काय ते उपयोग. आता ते दोघे देवाच्या घरी गेल्या, पण मात्र शब्द देव होता तो बोलून गेलाय की नाही? जेव्हा एक मी ते आज्ञा आल्यापर्यंत सांभाळण्यात की नाही? मग त्या 28-19 येशू स्वर्गात गेलाय, पण त्याने आज्ञा दिल्यात की नाही? सगळ्यात श्रेष्ठ जे जीवन आहे ती आज्ञा. मुशीला 10 आज्ञा दिली, आजपर्यंत 10 आज्ञा आहेत की नाही? प्रभूला 2 आज्ञा. परमेश्वर नेमकं स्वतः होता, बाकी शेजाऱ्या स्वतःवर कशी तेव्हा सगळ्यांची भीती त्रासेल ना, शेजाऱ्यावरच नाही. तर काय करू? देवाच्या शिक्षणाकडे नेहमी सांभाळून आपल्याला पुढे जायचं. कारण निवड आपल्याला देवाने केली, पण माणसाने. मग तुम्ही माणसाच्या गोष्टीमध्ये म्हणजे का सावध, तुम्ही माणसाच्या गोष्टीवर जास्त कशाला बघा? माणूसच माणसाचा घात होतो. मला सांगा, जर मी तुम्हाला सांगितलं चला माझ्याबरोबर काय काम करा, तुम्ही पुढे जाते, दुसरं गेले तुम्ही नुकसानात जाते. कारण तुमचं भलं बघणारा कोण, भलं न बघणारा कोण, हे पण तुम्हाला शिकता आलं. म्हणून कोण निवडलं, निवडल्यावर कशा पद्धतीने आपण चांगली कृती करायची हे शिक्षण. चांगलं करायला दुःख आहे, तुम्ही चांगलं करा, दुःख येणार. या जगात राहायचं असेल दुःखाने चालायचं, मध्ये 16-24. हां, आपल्याला आपल्या चांगल्या कामामध्ये प्रवेश करायचं. देवाने काय सांगितलं, मी तुझ्या बरोबर आहे, मग तोच बरोबर आहे. मोशेला दुःख आले, बरोबर नाही? फारोला दोघांचं मन काय केलं, परमेश्वरानेच ना, म्हणून एक वचन पाठ नेहमी ठेवायचं. प्रेषितांच्या पुस्तकात 1:24 काय दिलेलं आहे? सर्वांचा हृदय जाणणारा परमेश्वर. आता फारोचं मन कठोर केलं परमेश्वराने, आणि मोशेचं मन नम्र केलं ते पण परमेश्वर. सगळं परमेश्वर करते. म्हणून काही होते इग्नाइट करा चांगल्यासाठीच. हे शरीर असंच ठेवायचं चांगल्यासाठी. काय आपली वेळ येईल तेव्हा जायचं. हे मन फ्री ठेवा, शरीर फ्री ठेवा, आपलं नाही असं मरण्याचं चांगलं करून केलं तर आपलं भविष्यामध्ये मरण नाही. देवाकडे मरण बघू नका, पाप करू. रोमकर 7:20 पापाचं वेतन मरण आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, जिंदगीमध्ये कमीत कमी 2 ते 4 तासपर्यंत चांगलं काम करतो दिवसात. जेवढं चांगलं करेल ते सिद्धी येईल, जेवढं वाईट करेल ते नुकसान. लोकांना इंटरेस्ट नाही आली प्रार्थनेमध्ये. कमजोर व्यक्ती माणसं झाली, लोक अडला आळीमध्ये येते. मी तेव्हा पृथ्वीवर विश्वास आढळला नाही. विश्वास मिळाल्यानंतर माणसाचा अंत जवळ येतो. म्हणून माणसं आज अपघात त्या सगळं क्लास. कधी पण आपला नंबर येणार आहे. एक्झॅक्टली आपला ॲडजस्टमेंट नंबर ठेवा की प्रभू तुमची इच्छेप्रमाणे नको तुम्हाला बरे भेटतील.
तोंडावर पण बरी बोलती मागून पण तुझे खेळ खेळणारे पण हे समाजाचं रोल या समाजाचे रोल. म्हणून तुम्ही तुमच्या विचारात साफ करा. दुष्ट कल्पना, सुशिवृत्ती, नफरत किंवा निर्णय नाही. तो काय करतो? तो आहे ना चांगल्या विचाराने, चांगल्या मार्गाने मनुष्य हमेशा देवाच्या राज्यात बसतो. तर मी प्रभूच्या राज्यात आहे ना, फिरतो, चालतो, धावतो, प्रचार करतो, काम करतो, कार्य करतो, हालत नाही. एक मजबूत मी जेवले आणि मला जेवलं नाही इंटरेस्ट. एक नाश्ता झाला पण झालं. आपल्याला हे मी ते येणाऱ्या काळामध्ये महागाई एवढी आहे की अन्नाचा आधार कुठे. जो दानशूर आहे, दान धर्म करतो, तो उपाशी राहणार नाही, त्याची पोटापा पडतो. प्रभू येशूने पण दान अर्पण केलं, भाकर पण अर्पण केलं, पण तो जेवला नाही. परमेश्वर आपल्याला सांभाळतो. जेवढं प्रभूच्या सहवासात राहील तेवढा स्ट्रॉंग बनेल. अन्न खाणं त्यात जास्त इंटरेस्ट होऊ नका. इंटरेस्टली प्रभूच्या वचनात, शिक्षणात, नियमात आणि दानामध्ये वाढायचा प्रयत्न करा. परमेश्वर मोठ्या प्रमाणात तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून एकच वचन पाठ करायचं. काय करा? प्रभूने मला निवडलेलं आहे, कोणी माणसाने निवडलेलं नाही. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरीचा दयाळूपणा समृद्ध सर्व तुमच्या मान परमेश्वर सर्व आशीर्वाद देणारा परमेश्वर सर्व मंत्र काम करतो सर्व प्रभूचा आशीर्वाद परमेश्वरचा मानला आपल्या सर्वांना भेटावं. प्रभूने जे निवडलेले ते निवड आपली सर्व लोकांना प्रभूच्या राज्यासाठी व्हावी ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.